2026 ऑलरेडी स्टार्ट झाले आणि मागच्या वर्षीसारखं हेही वर्ष नसेल वाया घालवायचं, देन गिव्ह मी जस्ट 10 मिनिट्स अँड आय विल शो यू हाऊ टू रिसेट युअर लाईफ. हा अजिबात मोटिवेशनल व्हिडिओ नाही आहे, कारण कुणीही तुमचं आयुष्य मॅजिकली चेंज नाही करू शकत. फक्त 2026मध्ये ते थोडंसं सोपं, स्पष्ट आणि कंट्रोलमध्ये आणायला हा व्हिडिओ नक्की मदत करेल. आणि या 10 मिनटात तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी मिळेल, कुठे तुम्हाला जास्त फोकस केला पाहिजे, कुठल्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे, कशी तुमची एनर्जी जास्तीत जास्त उपयोगात आणता येईल आणि तुमच्या ड्रीमपर्यंत, तुमच्या गोल्सपर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचता येईल. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. ओके, सो जरी 2026 सुरू झाला असला तरी थोडंसं थांबूयात, थोडंसं मागे जाऊयात पास्टमध्ये. कारण जरी नवीन वर्ष सुरू झालं असलं तरी आपण अजूनही पास्टमध्येच अडकलो आहे. त्या जुन्या गोष्टी आपण अजून सोडलेल्याच नाही आहेत. जरी आपण म्हणतो आहे न्यू इयर न्यू मी, तरी पण आपण अजून पास्टमध्येच अडकलेलो आहोत. त्या गोष्टी आपण बाहेरच काढत नाही आहोत. एका ग्लासमध्ये ना स्पेसिफिक अमाऊंटच पाणी मावणार आहे ना, त्यापेक्षा जास्त आपण त्यामध्ये पाणी ओतायला गेलो तर ते ओव्हरफ्लो होणार आहे. आणि तेच आपल्या डोक्याचं सुद्धा होतं आहे. किती गोष्टी आपण त्यात भरणार आहे. जुन्या गोष्टी जर आपण बाहेरच नाही काढल्या तर नवीन गोष्टींना जागा नाही मिळणार आहे. ज्या चुका झाल्या, जे पेन आहे, जे रिग्रेट्स आहेत, जे फेलियर आहेत ना, तेच पुन्हा पुन्हा रिकॉल करून काहीच चेंज होणार नाही अंटिल वी स्टॉप थिंकिंग ऑन इट. फक्त आपला वेळ वाया जाणार आहे, हे वर्षसुद्धा वायाच जाणार आहे. त्यामुळे स्वतःला ब्लेम करणं आधी थांबवा. ॲक्सेप्ट व्हॉट हॅज हॅपन्ड. जे घडले त्याला ॲक्सेप्ट करा. आपल्याला नेहमी असं वाटत असतं ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात झाल्या ना त्यामुळे आपण असत. ह्या गोष्टी जर नसत्या झाल्या ना तर लाईफ वुड बी बेटर, अजून आयुष्य चांगलं झालं असतं. पण सतत इतरांना किंवा स्वतःला ब्लेम करणं कुठेतरी थांबलं पाहिजे ना. नाही तर 2030 जरी आलं तरी आपण इथेच असू, काहीच बदल होणार नाही आपला. येस, इट वॉज पेनफुल, इट वॉज अनफेअर, इट हर्ट डीपली, बट इफ यू कीप कॅरिंग इट यू कॅन नॉट मूव्ह फॉरवर्ड. तुम्ही त्याच गोष्टी घेऊन पुढे नाही जाऊ शकणार. एक 5 मिनिटं घ्या, आज लिहून काढा कुठल्या गोष्टी चुकीच्या झाल्या, कुठल्या गोष्टी तुम्हाला रिपीट नाही करायच्या आहेत, तुम्हाला काय मिळालं त्यातून. अँड फायनली गिव्ह इट अ फुल स्टॉप. यू कॅन नॉट स्टार्ट अ न्यू चॅप्टर विथ द सेम इमोशनल बॅगेज. इथून सगळ्या गोष्टी काढून टाका आणि एक नवीन चॅप्टर सुरू करा. सो जरी आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू केला आहे तरी थोडंसं थांबूयात, कारण आपल्याला विचार करायचा आहे. दॅट इज अवर नेक्स्ट पॉईंट. चूज वन स्किल दॅट विल चेंज युअर लाईफ. असं एखादं स्किल आपल्याला ठरवायचं आहे जे आपल्या आयुष्यात थोडे पॉझिटिव्ह बदल आणू शकेल. ओके, आणि फक्त एकच स्किल ठरवायचं आहे, कारण आपल्याकडे 8-10 गोष्टींची लिस्ट तर तयारच असते. बट वी ऑलवेज एंड अप डुईंग नथिंग. आपण कुठलीच गोष्ट त्यातली करू शकत नाही, कारण वी कॅन नॉट प्रायोरिटाईज 2 थिंग्स सायमल्टेनियसली. एकाच वेळी आपण भरपूर गोष्टी नाही करू शकत. So ask yourself, what is that one skill which if you improve will automatically improve your life. अशी कुठली गोष्ट आहे जी इम्प्रूव्ह केल्यामुळे तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड होईल. डू आय नीड टू स्टडी बेटर? डू आय नीड टू गेट फायनान्शियल स्टॅबिलिटी? डू आय नीड टू मॅनेज माय होम अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बेटर? अशी कुठली गोष्ट आहे जी इम्प्रूव्ह केल्यानंतर माझ्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड होईल? मला नेमकं करायचं काय आहे ह्या वर्षी? असं कोणतं स्किल जर मी इम्प्रूव्ह केलं तर ते माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सला इनडायरेक्टली सॉल्व्ह करू शकतं? मला नेमकं करायचं काय आहे ह्या वर्षी हे आधी ठरवा. ओके, सो जर तुमचा आता बिग गोल ठरवून झालेला असेल तर लेट मी टेल यू, हे जास्त इम्पॉर्टंट काम नव्हतंच. आत्ता मी जी गोष्ट सांगणार आहे ती जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण आता आपण एखादं बिग गोल ठरवलं आहे तर ते अचानक रात्रीतनं उठून आपल्याला नाही ना मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला रोज काहीतरी करावं लागेल. सो रोज काहीतरी करणं म्हणजेच एव्हरीडे गोल सेट करणं. आता फॉर एक्झाम्पल माझं गोल जर फिटनेस आहे, नाही आहे, बट फॉर एक्झाम्पल जर माझं गोल फिटनेस आहे तर मला रोज त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. रोज मला जिमला जावं लागेल, रोज मला डाएट फॉलो करावं लागेल. आणि ज्यावेळी मी ह्या गोष्टी रोज करते आहे त्यावेळी जाऊन मला ते बिग गोल अचीव होणार आहे, त्यावेळी मला ती फिटनेस अचीव होणार आहे. सो माझा फोकस, माझा मेन फोकस हा बिग गोलकडे नसणार आहे. हा माझा फोकस एव्हरीडे गोल्सकडे असायला पाहिजे ना. जेव्हा मी त्या बोरिंग गोष्टी रोज कन्सिस्टंटली करते त्यावेळी जाऊन तर ते मला बिग गोल अचीव होणार आहे. बिग गोल्स डोंट चेंज युअर लाईफ बट एव्हरीडे गोल्स डज. अचानक तुम्ही एका रात्रीतनं उठून तुमचे ड्रीम लाईफ नाही मिळू शकत. यू रीच देअर बाय डुईंग स्मॉल बोरिंग थिंग्स, एव्हरीडे थिंग्स कन्सिस्टंटली. रोजच्याच बोरिंग कंटाळवणाऱ्या गोष्टी सतत करूनच तुम्ही त्या गोल्सपर्यंत पोहोचणार आहात. अँड दॅट्स द पार्ट पीपल अवॉइड. तुम्हाला तुमची एनर्जी कुठे वापरायची हेच माहिती नाही आहे तर तुम्ही कसं त्या गोल्सपर्यंत पोहोचणार? सो असाच तुमचा वेळ फक्त वाया जाणार आहे. यू विल स्क्रोल, यू विल ओव्हर थिंक, यू विल फील गिल्टी अँड धिस सायकल कीप्स रिपीटिंग.
आणि जर तुमचे बिग गोल्स ठरवून झाले असतील तर त्या अकॉर्डिंगली एव्हरीडे गोल्स सेट करा. आणि रोज रात्री झोपायच्या आधी स्वतःला प्रश्न विचारा की अशी मी आज कुठली गोष्ट केली जी मला माझ्या ड्रीमच्या जवळ नेऊ शकेल. अँड इफ इट्स येस, दॅट्स गुड, यू आर विनिंग. तुम्हाला खूप पुढचा विचार करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त रोजची कामं व्यवस्थित करायची आहेत. जर आज तुम्ही ती कामं व्यवस्थित करताय, रोज करताय, तर तुम्हाला ती गोष्ट मिळणारच आहे. यू जस्ट नीड टू विन टुडे. तुम्हाला आज जिंकायचं आहे. आणि बिग गोल्ससाठी खूप मोठ्या ॲक्शनची गरज नाही आहे. दे जस्ट नीड स्मॉल ॲक्शन्स डन कन्सिस्टंटली. रोज सतत छोट्या छोट्या गोष्टी करूनच तुम्हाला बिग गोल्स अचीव्ह होणार आहे. आणि विजन बोर्ड बनवताना सुद्धा लोक खूप बिग गोल्स लावत असतात, पण हे खरं नाही आहे. विजन बोर्ड बनवताना एव्हरीडे गोल्स इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. रोज जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती जर तुम्ही रोज उठून बघताय तर तुम्हाला ते रिमाइंड होत राहील ना, हे आपले गोल्स आहेत आणि ह्यासाठी आपल्याला हे कामं करायचे आहेत. त्यामुळे विजन बोर्ड्स वर्क करतात लोकांचे. फक्त बिग गोल्स लावून आपले गोल्स पूर्ण होत नाहीत. त्यासाठी रोजची कामं केल्यामुळेच आपले गोल्स पूर्ण होणार आहेत. आणि विजन बोर्ड जर तुम्ही बनवत असाल तर त्यावेळीसुद्धा एव्हरीडे गोल्स नीट सेट करा. रोज तुम्हाला जी कामं करायचं तीच तिथं दिसू देत ना. आणि त्यानंतर थोडे बिग गोल्स दिसले तर ते आपल्याला मोटिवेशन देतात. फक्त विजन बोर्डवरती बिग गोल्स लावले म्हणून आपल्याला ते मॅनिफेस्ट होऊन आपल्याला ते गोष्टी मिळत नसतात. बिग गोल्स लावावे ते आपल्याला मोटिवेशन देतात, पण फोकस आपला मेन फोकस असला पाहिजे एव्हरीडे गोल्सवरतीच. कारण त्या रोज रोज गोष्टी करूनच आपण त्या बिग गोल्सपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून विजन बोर्ड्स लोकांचे वर्क करतात. आणि तुम्हालासुद्धा तुमचा विजन बोर्ड वर्क करावा असं वाटत असेल तर एव्हरीडे गोल्सवरतीच फोकस करा. रोजच्या कामांवरतीच फोकस करा. तीच तुम्हाला मोठ्या गोल्सपर्यंत पोहोचवणार आहेत. आणि जर तुम्हाला याचे रिझल्ट्स लवकरात लवकर बघायचे असतील तर एक गोष्ट आजपासूनच करा. ती म्हणजे आत्ता जर तुम्ही एक काम करताय ते संपवा आणि मगच दुसरं काम करा. आपल्याला दिवसभरात भरपूर कामं करायची असतात, पण आपण त्यातलं कुठलीच करत नाहीत पूर्ण. एक काम घेतो ते सोडून देतो, दुसरं घेतो सोडून देतो, पण असं पूर्णच कुठली गोष्ट करत नाही ना. त्यामुळे ना आपल्या ब्रेनला एन्झायटी व्हायला लागते. आपला कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत जातो की आपल्याला कुठलीच गोष्ट येत नाही, आपण काहीच करू शकत नाही आहे. सो त्यासाठी आत्ता जर तुम्ही एक गोष्ट करताय, आत्ता जर मी अभ्यास करते तर मला इतका वेळ 30 मिनटं जरी मला अभ्यास करायचा तर ती गोष्ट मला संपवायची आणि त्यानंतरच मला दुसरं काम घ्यायचं आहे. मी आता 30 मिनटं अभ्यास करणार आहे आणि त्यानंतरच दुसरं काम करणार आहे. स्टिकी नोट्स आणा बाजारातून, 10-20 रुपयाला मिळतात. आणा, त्यावर लिहा आय विल डू दिस वर्क फॉर टुडे आणि आजचं काम पूर्ण करा. त्या स्टिकी नोट्स काढून टाका. ह्यामुळे तुमचा दिवससुद्धा प्रोडक्टिव्ह होईल. तुम्हाला खूप जास्त गोष्टी केल्यासारखं वाटेल. तुमच्या ब्रेनला मोटिवेशन मिळेल, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल आणि तुमची एन्झायटीसुद्धा कमी होईल. तुमचा दिवस खूप जास्त प्रोडक्टिव्ह होईल. तुमचे कामं पटापट व्हायला सुरुवात होतील. सो त्यामुळे ही गोष्ट फॉलो करायला विसरू नका. आणि ॲटलिस्ट तुमच्या दिवसातल्या 2-3 ॲक्शन्स तरी कंप्लीट व्हायला पाहिजे आणि हळूहळू त्या ॲक्शन्स तुम्ही वाढवूसुद्धा शकता आणि असा तुमचा दिवस प्रोडक्टिव्ह होईल. अँड हिअर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ दिस व्हिडिओ. रिमूव्ह दीज थिंग्स फ्रॉम युअर लाईफ. कधी कधी ना बदलाची सुरुवात ना काही गोष्टी सोडल्यावरच होते. आपण नेहमी विचार करतो की आपल्याला काय करायचं आहे, पण आपल्याला जेव्हा काय नाही करायचं हे कळतं ना, तेव्हा खऱ्या बदलाची सुरुवात होऊ शकते. खरं सांगायचं तर आपल्या ग्रोथला ना आपल्याच काही वाईट सवयी असतात ज्या थांबवत असतात. आणि वाईट सवयी म्हणजे फक्त स्मोकिंग, ड्रिंकिंग नाही, तर एक्सक्युजेस देणं, प्रोकास्टिनेशन करणं, म्हणजे आजची कामं आज न करता उद्यावर ढकलणं. आज मूड नाही आहे, आज वेळ नव्हता, आज बरं नाही, ही एक्सक्युजेसना आपण स्वतःला देत असतो. आणि मोबाईल जास्त वेळ बघत बसणं. मोबाईल तर आपण एकदा स्क्रोल करायला घेतलो की ठेवतच नाही. रात्री उशिरा झोपणं, ही सगळ्यात जास्त वाईट सवयी आहेत. आणि स्वतःवर आपण विश्वास ठेवत नाही. कंपॅरिझन आपण करायला लागतो. कोणी पुढं घेतलं की आपल्याला वाईट वाटतं. कोणी आपल्यापेक्षा चांगलं करत असेल तर आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. पण हे चुकीचं आहे, कारण प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. प्रत्येकाची लाईफची फेज वेगळी असते. डोंट कम्पेअर युअर चॅप्टर 3 विथ समवन एल्स चॅप्टर 10. सो याच सगळ्या गोष्टींना तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचा कॉन्फिडन्स डिस्ट्रॉय करत असतात. त्यामुळे त्यांना वेळच काढून टाका तुमच्या आयुष्यात. बिकॉज रिअल ग्रोथ डजंट स्टार्ट बाय डुईंग मोर, इट स्टार्ट्स बाय स्टॉपिंग व्हॉट्स होल्डिंग यू बॅक. आणि तुमच्या आयुष्याचा नवीन चॅप्टर सुरू करा. सो तुमच्या नवीन चॅप्टरची आजपासूनच सुरुवात करा. बी काइंड टू युअर सेल्फ, ट्रस्ट युअर सेल्फ अ लिल मोर, अँड आय विश यू व्हेरी हॅपी न्यू इयर टू ऑल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.